खासदार निलेश लंके सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। लंकेजी, हा प्राथमिक अहवाल खरं तर सगळ्यांचंच लक्ष या आजच्या प्राथमिक अहवालाकडे लागलेलं होतं। आता हा प्राथमिक अहवाल समोर आलाय आणि यामध्ये अनेक मुद्दे खरं तर समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचा मुद्दा फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो होता, ज्याकडे आपण सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या होत्या, तो मात्र याच्यामध्ये उष्णतेमुळे खराब झालाय असं सांगण्यात आलेलं आहे। आणि या अहवालाकडे तुम्ही आता कसं पाहताय? सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत जेवढ्या विमानाच्या दुर्घटना झाल्या, ज्या वेळेस विमानाचा स्फोट झाला थोडक्यात, हो, त्याच्यात जो तुम्ही रेकॉर्डर म्हणता, जो बॉक्स म्हणता, तो आतापर्यंत जळाला का कधी? आता आपल्यापेक्षा लय तज्ञ लोक आहेत, पण कधी असा बॉक्स जळाला नाही ना। पण याच वेळेस कसा बॉक्स जळाला नेमका? आतापर्यंत अनेक विमानाचे अपघात झाले, विमान पेटलं, स्फोट झाला, सगळं झालं, पण ते बॉक्स कधी जळाला नाही। ते बॉक्सचं बऱ्याच जण सांगतात त्याला कितीतरी पट त्याला उष्णता लागते, तोपर्यंत तरी काही होत नाही त्याला। याच्यात कसा बॉक्स जळाला? हे सगळा संशय आहे, सगळ्यात महत्वाचा। त्यामुळे त्यांनी पहिली जे घटना त्यांनी जे सांगितलं ना, बॉक्सच जळाला, हेच संशयास्पद आहे सगळं। आता हाच मुद्दा आहे, कारण फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रेकॉर्ड होत असतात। शेवटच्या नाही कधी तो जळाला तर मग उपयोगच काय राहिला? आतापर्यंत देशात असे विमान अपघात झाले, त्याच्यात कुठल्या बॉक्स जळाला असं आहे की एखादी गोष्ट? याच्या आधी झालं कधी? हा, याच्या आधी कधीच नाही झालं, पहिल्यांदाच झाले ना। हो हो, हे संशय आहे सगळा, साहेब। निश्चितच। त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी आणखी सखोल झाली पाहिजे अशीच मागणी झाली पाहिजे। अहो, तपास करणारे तुम्हीच, सगळं तुम्हीच। खरे सत्यता बाहेर आली पाहिजे ना। ते बॉक्स जळाला सांगून झाले मोकळे, बॉक्स जळाला, आता काही प्रूफ नाही राहिला, झालं परत भानगडीच नको। ठीक आहे निलेश लंकेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी।